नमस्कार मित्रांनो, आज परत आपण एकदा राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी यावर आपण थोडक्यात बोलणार आहोत। बोलणं सुरू करण्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांचं कसं आहे माहिती आहे का, आपण युद्धाला जाण्याच्या अगोदरच आपण तलवार टाकून देतो। म्हणजे आता राज्यसेवा प्रिलिम्स 8 एप्रिलला झाल्यानंतर मला जेवढी लोक भेटायला आली, या सगळ्या भेटायला येणाऱ्या लोकांचा सूर हा नकारात्मक होता। म्हणजे माझा स्कोर 260 येतोय, माझा स्कोर 270 येतोय, माझा स्कोर 220 येतोय, 200 येतोय। अरे स्कोरचा विचार का करता तुम्ही? राज्यसेवा करायला आलाय, स्कोर सेकंडरी गोष्ट आहे, तुम्हाला राज्यसेवा करायची आहे। तर राज्यसेवेचा बेस तयार करण्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवसापासून तयारी सुरू करावी लागेल। म्हणून सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कोणत्याही पद्धतीने जे नकारात्मकता मनात आणता, तुमचा स्कोर धरून ते सोडून टाका। मी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे एक्झाम्पल सांगतो जे मला भेटायला आले। तुम्हाला काय काय टाळायचं, मला जी भेटायला आलेली लोक आहेत ना, त्यांची वाक्य काय काय होती पहा। सर माझा स्कोर खूप कमी आहे, मी पास होईल का? सर माझ्याकडे खूप कमी वेळ आहे, मी काय करू? सर मी आत्तापर्यंत राज्यसेवा कधीच केली नाही, मी आता काय करू? सर यावर्षी मी नक्की होईल का? पुढच्या वर्षी मी तयारी करू का? यावेळेस मी राज्यसेवा काहीच केलं नाही आहे। सर मी मराठी इंग्लिश ग्रामर काहीच केलं नाही, मी काय करू? सर मला मराठी इंग्लिश लिहिताच येत नाही। अरे लिहिता येत नाही, मग तू तयारी कशी करणार आहे? बरोबर आहे की नाही? किंवा सर मला मराठी इंग्लिश ग्रामर काहीच येत नाही, सर मी इंग्लिश मीडियमचा आहे, सर मला मराठी ग्रामर येत नाही, सर मला लिहिता येत नाही। म्हणजे सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे का, तुम्ही परीक्षा समजून न घेता, परीक्षेचा सिलेबस समजून न घेता, आपल्याला कशाची तयारी करायची हे समजून न घेता, तुम्ही तुमच्यासमोर असा टेन्शनचा असा डोंगर उभा केला आहे, आणि ते पण इमॅजिनरी टेन्शन्स। म्हणजे आणखीन एक कॅटेगरी ऑफ पीपल आहे की जे मला भेटतात, जे म्हणतात सर मला खूप टेन्शन येतं आहे। प्रिलिम्स 8 एप्रिलला झाली आहे, महिनाभर काहीच अभ्यास केला नाही आहे, परीक्षा 3 महिन्यावर येऊन ठेपली आहे, आणि परत यांना टेन्शन येतं। बघा, टेन्शन कोणाला यायला हवं ज्याचं वय 30-32 झालं आहे। टेन्शन कोणाला यायला हवं ज्यानं मागचे 2-2.5 वर्ष राज्यसेवा फुल तयारी करतोय तरी त्याचा स्कोर येत नाही, त्याला टेन्शन यायला हवं। एक तर तुम्ही अभ्यासच केला नाही, तुम्ही काही वाचलं नाही, महिना झाला तुम्ही टाइमपास करताय, वरून तोंड घेऊन तुम्ही म्हणता सर मला टेन्शन येतंय। ही नकारात्मक मानसिकता सोडा, आणि जर ही नकारात्मक मानसिकता सोडायची नसेल तर राज्यसेवेची तयारी करणं सोडा। ही नकारात्मक मानसिकता घेऊन तुम्ही कधीच पास होऊ शकत नाही, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट। चला आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया की राज्यसेवा मुख्यची तयारी कुठून करायची। मला खूप सगळे लोक येतात आणि म्हणतात सर मला डेली टाइम टेबल करून द्या, सर मला वीकली टाइम टेबल करून द्या, सर मला मंथली टाइम टेबल करून द्या, सर आज मी कोणतं पुस्तक वाचू, उद्या कोणतं पुस्तक। अरे यू आर गोइंग टू बी अन ऑफिसर, यू शुड बी डिसिजिव्ह। तुम्हाला माहीत असायला हवं आपल्याला काय वाचायचं आहे, आपल्याला काय वाचायचं नाही, आपल्या काय स्ट्रेंथ आहेत, आपल्या काय विकनेसेस आहेत, आपण कशामध्ये चांगले आहोत, आपण कशामध्ये वीक आहोत, कोणत्या विषयाला चांगले मार्क्स येतात, कोणत्या विषयाला कमी मार्क्स येतात, आपण प्रिलिम्स काय, हे सगळं तुम्हाला स्वतःविषयी सगळं माहीत असायला हवं। आणि तुम्हाला स्वतःविषयी जे माहीत आहे यावर तुमची पुढची स्ट्रॅटेजी ठरायला हवी। तुम्ही सगळं सोडून देता आणि कुठेतरी इमॅजिनरी गोष्टीवर तुम्ही काय फोकस करता की मला हे येत नाही, मला ते येत नाही, सर यावर्षी माझ्याकडनं होईल का? ही पद्धत सगळ्यात अगोदर सोडून द्या। सगळ्यात अगोदर सगळ्यांना सिन्सिअर रिक्वेस्ट आहे। मग सुरुवात कुठून करायची? तर बघा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची? पहिली, यू हॅव टू गो थ्रू दिस सिलेबस। मी एक एक गोष्ट एकदम शांतपणे पॉईंट सांगणार आहे, हवं तर तुम्ही लिहून घ्या, तुमच्या सोयीनं काही अडचण नाही, किंवा मी एकदम हळूहळू सांगणार आहे, समजून घ्या। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं, तुम्हाला सगळ्यात अगोदर सिलेबस वाचून काढायचा आहे। सिलेबस वाचा, इंटरनेटवर अवेलेबल असतो, बऱ्याचशा क्लासेसच्या ब्राउझरमध्ये सिलेबस दिलेला असतो। सिलेबस एकदा, दोनदा, तीनदा चांगला वाचा। सिलेबस वाचून झाल्यानंतर या सिलेबसच्या पॉईंटवर मागच्या 5 वर्षात जेव्हापासून सिलेबस बदलला, 12, 13, 14, 15, 16, 17, 6 वर्ष, 5-6 वर्ष जेव्हापासून सिलेबस बदलला, या बदललेल्या वर्षातील सर्व प्रश्नपत्रिका वाचून काढा। तुम्हाला रेडीमेड मार्केटमध्ये ॲनालिसिस मिळतं, ज्ञानदीपची विश्लेषणाची 4 पुस्तकं आहेत, ही विश्लेषणाची पुस्तकं घ्या आणि कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आलेत हे एकदा बघून घ्या। म्हणजे कोणत्या प्रश्नाला वेटेज कसं वाढत गेलंय, वेटेज कसं कमी होत गेलंय, हे सगळं पाहून घ्या। याचा फायदा काय होतो, आपण पुढं वाचताना कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा व किती वेळ टाळायचा हे आपल्याला कळतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पुस्तकं वाचण्यापेक्षा सिलेबसनुसार वाचायला शिका। आपली काय चूक होते माहिती आहे का, आपण पुस्तकं वाचण्याचा हट्ट असतो, पुस्तक घ्यायचं, पहिल्या पानापासून घ्यायचं आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत सगळं पुस्तक वाचायचं, हा आपलं टार्गेट असतं, जी चुकीची स्ट्रॅटेजी आहे।
पुस्तक वाचण्याच्या ऐवजी सिलेबसच्या पॉईंटला धरून हा सिलेबसचा पॉईंट कोणत्या पुस्तकामध्ये, कोणत्या बुकलेटमध्ये, कोणत्या इंटरनेटच्या पॉईंटमध्ये दिलेला आहे तो पॉईंट त्या ठिकाणी वाचण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न करा. हे करताना महत्त्वाची गोष्ट, सिलेबसचा कोणताही पॉईंट वाचायला सुरू करण्याच्या अगोदर पहिली की गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एखादा पॉईंट वाचायला घेतला, या पॉईंटचा सगळ्यात अगोदर सिलेबस वाचायचा, याच्यावर मागच्या 5 ते 6 वर्षात आलेले प्रश्न वाचून काढायचे. हे प्रश्न तुमच्याकडनं 2 ते 3 वेळेस वाचून झाले पाहिजे, अंडरलाईन करून झाले पाहिजे, हायलाईट करून झाले पाहिजे, यांचं ॲनालिसिस झालं पाहिजे. मग सिलेबसचा पॉईंट वाचा. हा वाचल्यानंतर परत त्याच्यावरती प्रश्न सोडवायचे. सिलेबस, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर, सिलेबसचा पॉईंट, परत त्याच्यावरती प्रॅक्टिस. आलं लक्षात? सिलेबसवर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर, सिलेबसचा तो पॉईंट पुस्तकातनं, नेटवरनं व त्याच्यावरती प्रॅक्टिस प्रश्न सोडवणं. आता यामध्ये माझं आणखीन एक काय म्हणणं आहे की पहा, दरवर्षी जेव्हा मी मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की दरवेळेस 10% प्रश्न रिपीट होतात. आता बघा, 10% प्रश्न रिपीट होतात म्हणजे नेमकं काय, तर दरवर्षी एका क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन असतात 150. 150 पैकी 10% रिपीट होतात म्हणजे 15 प्रश्न रिपीट होतात. एका विषयाचे 15 प्रश्न जर रिपीट होत असतील तर 4 विषयाचे प्रश्न रिपीट होतात 60. 15 चोक 60. म्हणजे जर तुम्ही मागचे प्रश्नपत्रिका चांगल्या वाचल्या, माझं म्हणणं रादर पाठ केल्या, तर तुमचे 60 प्रश्न चुकणार नाहीत. जर तुमचे 60 प्रश्न चुकले असते तर निगेटिव्हमध्ये तुमचा लॉस झाला असता 20 मार्क, म्हणजे तुमचा टोटल लॉस झाला असता 80 मार्कांचा. आता सध्या काय होतंय, तुमचे 60 प्रश्न करेक्ट येणार आहेत, निगेटिव्हचे तुमचे 20 मार्क वाचले, याचा अर्थ तुम्हाला नेट बेनिफिट होणार आहे 80 मार्कांचा. म्हणजे बघा, तुम्ही कोणतंही पुस्तक न वाचता, अभ्यासाला प्रिपरेशनला सुरू न करता 600 मार्कांपैकी 80 मार्क जे तुमच्या हक्काचे आहेत हे तुमचे फिक्स झाले. सिलेबस वाचणं, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर वाचणं. त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही UPSC प्रिलिम्सला जो पोर्शन वाचलाय ना, याला मी नाव देईल कन्व्हेन्शनल GS. परत रिपीट सांगतो, तुम्ही प्रिलिम्सला जो GSचा पोर्शन वाचलाय याला मी नाव देईल कन्व्हेन्शनल GS. तर मित्रांनो, हा जो कन्व्हेन्शनल GS आहे हा तुमच्या मेन्सचा ऑलमोस्ट 45 to 50% पोर्शन आहे. तुम्ही आता जो प्रश्न उभा केला ना की सर मला वाचायला कमी वेळ आहे, अरे तुम्हाला वाचायला कमी वेळ कसा असेल? ऑलरेडी तुम्ही प्रिलिम्सचं प्रिपरेशन त्याला डिसेंबरमध्ये सुरू केले, तर डिसेंबरपासून ते एप्रिलपर्यंत तुम्ही तुमच्या मेन्सचा 50% पोर्शन वाचून काढला आहे. यू रेड इट ऑलरेडी. तुम्ही स्वतः बघा ना, लक्ष्मीकांत असेल किंवा जे काय पुस्तकं असेल हे सगळे तुम्ही ऑलरेडी काय केले, वाचून काढले. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं वाचून काढलेत. म्हणजे काय झालंय, तुमचा मेन्सचा 50% पोर्शन वाचून झालाय. आता तुम्हाला वाचायचा आहे कोणता, जो प्रिलिम्सला कॉमन नाहीये. तर जो पोर्शन प्रिलिम्समध्ये नाहीये, प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये नाहीये, पण प्युअरली मेन्समध्ये आहे, त्याला मी नाव देईल नॉन कन्व्हेन्शनल GS. त्याला मी नाव काय देईल, नॉन कन्व्हेन्शनल GS. तर मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे, तुम्हाला नॉन कन्व्हेन्शनल GS पासून सुरुवात करायची. नॉन कन्व्हेन्शनल GS मध्ये काय काय येतं मी तुम्हाला सगळी लिस्ट आउट करून दाखवणार आहे. पण सगळ्यात पहिलं काम, तुम्हाला तुमचा जो सिलेबस आहे हा कन्व्हेन्शनल GS आणि नॉन कन्व्हेन्शनल GS यामध्ये डिवाइड करायचा आहे. कन्व्हेन्शनल जो पोर्शन प्रिलिम्सला कॉमन होता, नॉन कन्व्हेन्शनल जो पोर्शन प्रिलिम्सला नव्हता. मग नॉन कन्व्हेन्शनल GS मध्ये प्रिपरेशन कुठून सुरू करायचं, तर माझं म्हणणं आहे सगळ्यात सोपा विषय, थोडासा फॅक्च्युअल असणारा, थोडासा बोरिंग असणारा, पण खूप जास्त स्कोर देणारा विषय म्हणजे HRD अँड HR, मानव विकास संसाधन व मानवी हक्क. तुमचं महत्त्वाचं काम आहे मानवी विकास संसाधन व मानवी हक्क, याच्यावरती तुम्ही प्रिपरेशन सुरू करायचं. सगळ्यात पहिलं काम, कोणतंही एक बेसिक पुस्तक घ्या, या बेसिक पुस्तकापासून वाचून काढा, स्पीडनं ते पुस्तक एकदा वाचून काढा. आता हे नॉन कन्व्हेन्शनल GS वाचताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, तर नॉन कन्व्हेन्शनल GS वाचताना तुम्हाला सगळ्यात अगोदर सुरुवातीच्या काही दिवसात मराठी आणि इंग्लिश ग्रामर चांगलं करून घ्यायचे. मराठी इंग्लिश ग्रामर चांगलं करताना तुम्हाला किशोर लवटे सरांच्या 4055 या पुस्तकाचा खूप जास्त फायदा होईल, कारण यामध्ये आयोगानं विचारलेले सर्व मराठी इंग्लिशचे ग्रामरचे पॉईंट त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. एकदा ते चांगलं वाचून काढा. आणि मराठी इंग्लिश ग्रामर हा जो पोर्शन आहे हा तुम्हाला हक्काचे 70 ते 80 मार्क देणारा पोर्शन आहे. हक्काचे प्रश्न येते तुमचे. स्टॅटिक पोर्शन आहे, खूप जास्त डायनॅमिसिटी नसते, करंट इव्हेंट वाचायची गरज नाही आणि तुम्हाला खूप सहज त्यामध्ये स्कोर येणारी गोष्ट आहे. मराठी इंग्लिश ग्रामर सिलेबस वाचला, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर वाचलं, आपल्या सिलेबसला कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल GS मध्ये डिवाइड केलं आणि महत्त्वाची गोष्ट मराठी इंग्लिश ग्रामरवर प्रिपरेशन सुरू केलं.
आता हे प्रिपरेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला पुढची महत्त्वाची गोष्ट काय करायची तर कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल जीएस पार्ट सुरू केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुरू करायची आहे ती आहे पण नॉन कन्व्हेन्शनल जीएसमध्ये काय काय येतं मी तुम्हाला पेपर वाईज सांगतो. बघा GS1चा जो पेपर आहे या GS1च्या पेपरमध्ये नॉन कन्व्हेन्शनल जीएस कोणतं येतं तर त्यामध्ये येतं पहिलं आहे स्वातंत्र्योत्तर भारत, दुसरं आहे महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, तिसरं आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. परत एकदा रिपीट सांगतो, इतिहासामधील नॉन कन्व्हेन्शनल जीएस कोणता आहे तो आहे स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, त्यानंतर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. आता बघा हा GS1मध्ये येतो म्हणून पहिल्या पॉईंटपासून सुरुवात नाही करायचं. तुम्ही हे 3 पॉईंट घ्या. या 3 पॉईंटवर आयोगानं मागच्या वर्षांमध्ये किती प्रश्न विचारले ते बघा. त्यानुसार ज्याला सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेत तो पॉईंट सगळ्यात अगोदर कव्हर करायला सुरू करा. त्यात GS1 मधला दुसरा पोर्शन आहे तो आहे भूगोल आणि कृषी. भूगोल आणि कृषी खूप जास्त वेटेज असणारा पोर्शन आहे. या वेटेज असणाऱ्या पोर्शनवर तुम्ही खूप जास्त फोकस करावं. त्यानंतर GS2 जनरल स्टडीज 2 मधला नॉन कन्व्हेन्शनल पोर्शन कोणता आहे तर नॉन कन्व्हेन्शनल पोर्शन आहे तो आहे जिल्हा प्रशासन, दुसरा आहे शैक्षणिक व्यवस्था, त्यानंतर पक्ष आणि दबाव गट, त्यानंतर प्रसार माध्यमे, मुद्रण आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम, निर्वाचन प्रक्रिया, त्यानंतर प्रशासकीय विधी, केंद्रीय आणि राज्य शासनाचे विशेषाधिकार, काही सुसंबद्ध कायदे, कायद्याचा पोर्शन, समाज कल्याण आणि सामाजिक विधी नियम आणि सगळ्यात शेवटचा आहे सार्वजनिक सेवा. हा GS2 मधला नॉन कन्व्हेन्शनल पोर्शन आहे. GS2 मधला नॉन कन्व्हेन्शनल पोर्शन आहे. GS3 पूर्णच्या पूर्ण नॉन कन्व्हेन्शनल आहे, पण यामधला गव्हर्नमेंट स्कीमचा पोर्शन तुम्ही राज्यसेवा पूर्वच्या वेळेस सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या पोर्शनमध्ये वाचलेला असतो. तरीही माझं म्हणणं आहे की तयारीची सुरुवात करताना तुम्ही HRD+HR या विषयापासून सुरुवात करावी. त्यामध्ये पण महत्त्वाची गोष्ट HRD+HR वाचताना जर थोडंसं बोर होत असेल तर सगळ्यात पहिलं काम काय करा, मार्केटमध्ये गव्हर्नमेंट स्कीम्सवरती मराठीमधली पुस्तकं किंवा इंग्लिश मिडियमचे IAS स्कोर असेल, GS स्कोर असेल यांचे खूप किंवा ज्ञानदीपचं स्वतःचं खूप चांगली बुकलेट आहेत. हे सगळे बुकलेट तुम्हाला ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहेत. हे सगळे बुकलेट घ्या आणि सगळ्यात अगोदर गव्हर्नमेंट स्कीमचा फडशा पाडा. गव्हर्नमेंट स्कीम्स तुम्हाला मिनिमम त्या 150 मार्कांपैकी 50 ते 60 मार्कांचं वेटेज देतात. आय एम सेईंग 50 to 60 मार्क्स वेटेजनुसार जा. त्यानंतर पेपर 4 मधलं काय येतं तर पेपर 4 मधलं येतं बृहद अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स, राईट, ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनाच्या पद्धती, मुद्रेची कार्य, मूळ मुद्रा, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, त्यानंतर भारतीय शेती, ग्रामीण विकास आणि सहकार, त्यानंतर शेती, त्यानंतर अन्न आणि पोषण. तर हा जो ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचा पोर्शन आहे मित्रांनो, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आणि ॲग्रिकल्चरल जिओग्राफी हे जे पोर्शन आहे हे सिंगल पोर्शन 80 ते 90 मार्क कव्हर करतात. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासाचे 500 पानं वाचले तर तुम्हाला फक्त 15 प्रश्न येणार आहेत. तुम्ही ॲग्रिकल्चरल जिओग्राफी आणि ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचे 500 पानं वाचले तर तुम्हाला 90 मार्कांचं कव्हर होणार आहे. म्हणून म्हणतो सगळ्यात अगोदर कोणत्या टॉपिकला किती मार्क्स आले हे तुम्ही तपासून पाहणं गरजेचं आहे. मग यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही कोणतं पुस्तक वाचतो तर महेश गारगोटे सर जे RFO आहेत, ज्यांचं कृषी व भूगोल व कृषी व अर्थशास्त्राचं जे पुस्तक आहे एक्सलंट पुस्तक आहे, खूप जास्त गोष्टींचं कव्हरेज केलेलं आहे, ते पुस्तक तुम्ही वाचावं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये महत्त्वाची गोष्ट काय, यामध्ये तुम्ही वाचताना ज्या तुम्हाला आवश्यक गोष्टी वाचतात त्या सगळ्या तुम्ही गो थ्रू कराव्या, ही महत्त्वाची गोष्ट. आता तुम्ही नॉन कन्व्हेन्शनल GS वाचायला सुरू केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती ही आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा व राज्यसेवा मुख्य परीक्षा या दोनही परीक्षा MCQ बेस्ड परीक्षा आहेत. आणि दोन्ही परीक्षा MCQ बेस्ड परीक्षा असल्यामुळं या दोन्ही परीक्षेमध्ये तुम्हाला 75% वेळ रीडिंगला आणि 25% वेळ MCQच्या प्रॅक्टिसला द्यावाच लागणार आहे. चला MCQची प्रॅक्टिस केव्हा करायची, मी तुम्हाला एक साधं गणित सांगतो. तुमच्याकडे वही पेन असेल तर वही पेन घेऊन बसा. 25% वेळ MCQची प्रॅक्टिस करायची म्हणजे उठायचं आणि 2.5 तास MCQ वाचायचे असं बिलकुल नाही करायचं. काय करायचं बघा, तुमचा दिवसाच्या अभ्यासाचे काही स्लॉट असतात. चला आपण कन्सिडर करूया तुम्ही सकाळी 7 वाजता अभ्यासिकेत येऊन बसताय, 7 ते 9:30 हा तुमचा पहिला स्लॉट आहे. बघा 9:30 तुम्ही नाश्त्याला जाणार जरी असाल तरी तुम्हाला 9:15 वाजताच भूक लागते. आपण मनाला सांगितलं 9:30 वाजता उठायचं, पण 9:15 वाजल्यापासून आपली चलबिचल व्हायला सुरू होते.
तर माझं म्हणणं आहे 7 ते 9:15 कोणताही GSचा खूप चांगला स्कोर देणारा एक विषय वाचायचा. 9:15 वाजता MCQ सोडवायला घ्यायचे. 9:15 ते 9:30 15 मिनिटं MCQ सोडवायचे. 9:30ला नाश्त्याला जायचं. नाश्ता तुमचा अर्धा तास चालेल. अर्धा तासानंतर आल्यानंतर परत तुम्हाला आल्याला लगे अभ्यासात लिंक लागत नाही. बाहेर मित्र भेटलेला असतो, गप्पा झालेल्या असतात, मैत्रीण भेटलेली असते, कोणासोबत तरी किरकिर झालेली असते, घरचा फोन, आपण थोडेसे डायव्हर्ट झालेलो असतो, चहावाल्यासोबत भांडण झालेलं असतं, एन नंबर ऑफ थिंग्स आर देअर. म्हणून 10 वाजता अभ्यासिकेत येऊन बसलं की परत 10 वाजल्यापासून ते 10:15 पर्यंत परत MCQ सोडवायचे. MCQ काय करतं, तुमच्या माइंडला सेटल करतं. बघा आता MCQचा फायदा काय आहे, मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. समजा हे एक पेज आहे, समजा हे पुस्तकामधलं एक पेज आहे. तुम्ही जेव्हा हे पूर्ण पेज वाचाल ना, तर हे पेज वाचल्यानंतर हे पेज वाचायला तुम्हाला वेळ लागतो अंदाजे 10 ते 15 मिनटं. अक्षर लहान असतं, 15 मिनटं लागतात. 15 मिनटात तुमची या पुस्तकावरची काय ते सिंगल रिडिंग होते, तुम्हाला पेज पाठ होत नाही. बरोबर आहे, 15 मिनटं सिंगल रिडिंग, पेज पाठ होत नाही. याच्याऐवजी समजा या एका पेजवरती समजा 3 MCQ काढून तुम्हाला कोणीतरी दिले, 3 MCQ, एक MCQ वाचायला तुम्हाला वेळ लागतो अर्धा मिनिट. चला आपण कन्सिडर करूया 1 मिनिट लागतो. एक MCQ वाचायला तुम्हाला वेळ लागतो 1 मिनिट आणि हाच MCQ रिपीट वाचायला तुम्हाला लागतो आणखीन अर्धा मिनिट. म्हणजे एका MCQला तुम्हाला वेळ लागला 1.5 मिनिट, 3 MCQला तुम्हाला वेळ लागणारे 4.5 मिनिट. मग मला सांगा 4.5 मिनिटामध्ये तुमचे 3 MCQ पाठ होतील का नाही? येस. म्हणजे 15 मिनिटात तुम्ही हे पेज वाचून तुम्हाला पेज पाठ होणार नाहीये, पण 4.5 मिनिटामध्ये मात्र तुम्हाला हे पेज जर MCQ वाचले तर तुमचं पेज पाठ होणार आहे. म्हणून राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला 75% वेळ रीडिंगला, 25% वेळ MCQच्या प्रॅक्टिसला द्यायचा आहे. आणि MCQ केव्हा प्रॅक्टिस करायची? नाश्त्याला जाण्याच्या अगोदर, नाश्त्यावरनं आल्यावर, जेवायला लंचला जाण्याच्या अगोदर, लंचवरनं आल्यावर, संध्याकाळी डिनरला जाण्याच्या अगोदर, डिनरवरनं आल्यानंतर, रात्री झोपण्याच्या अगोदर शेवटचे 15 मिनिट्स, अर्ध्या तासापैकी शेवटचे 15 मिनिट्स ॲटलस एक करायचं आणि त्याच्या अगोदरचे 15 मिनिट तुम्ही MCQ सोडवायचं. आणि दिवसात जेव्हा जेव्हा बोर होईल, पहा आपण स्पर्धा परीक्षा करायला आलोय, आपल्याला बोर होण्याचा हक्क सध्या तरी नाहीये. लोक ताने मारणारे असतात, नाव ठेवणारे असतात, सगळ्यांना आपल्या कॅपॅबिलिटीवरती, क्रेडिबिलिटीवरती, आपल्यावरती विश्वासार्हता नसते. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला बोर झालं MCQ सोडवायचे, जास्त बोर झालं जास्त MCQ सोडवायचे, आणखीन जास्त बोर झालं आणखीन जास्त MCQ सोडवायचे. आपल्याला बोर व्हायचं नाहीये. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, करंट इव्हेंट कोणतं वाचायचं. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राज्यसेवा करताना, फक्त राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्याला आणखीन एक मोठं कॉम्पिटिशन असतं, ते असतं UPSC करणाऱ्या विद्यार्थ्याकडनं. तर महत्त्वाची गोष्ट, UPSC करणारा जो विद्यार्थी असतो, हा UPSC करणाऱ्या विद्यार्थ्याचं रीडिंग खूप जास्त वाईड असतं, खूप जास्त वाचतो. म्हणून तुम्हालाही करंट इव्हेंट वाचताना एखादा तरी चांगला, ज्यांना राज्यसेवा मेन्समध्ये पहिलं यायचं आहे, UPSCचा कोणता तरी एखादा चांगला सोर्स तुम्हाला वाचावा लागेल. मग त्यामध्ये तुम्ही व्हिजन IAS सुद्धा वाचू शकता, GS स्कोअरसुद्धा वाचू शकता, किंवा ज्ञानदीपचं स्वतःचं UPSCचं एक वेबसाईट आहे ज्ञानदीप-IAS.com. याच्यावरती आम्ही प्रत्येक महिन्याचं करंट इव्हेंट कंपाईल करतो. हे कंपाईल केलेलं करंट इव्हेंटसुद्धा तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी अवेलेबल, तुम्ही हे वाचू. तिन्हीपैकी कोणताही एक सोर्स तुम्हाला जो ऑथेंटिक वाटेल, ज्ञानदीपचाच वाटावा म्हणून नाही, तुम्ही तीनही सोर्स घ्या, तीनही सोर्स पाहून घ्या, तुम्हाला जो ऑथेंटिक वाटेल तो वाचा. न्यूजपेपरमध्ये एवढं जास्त आउटपुट राहिलेलं नाही आहे. मग एवढं जर आउटपुट राहिलेलं नसेल तर तुम्ही काय करावं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, न्यूजपेपर रात्री जो तुम्हाला शेवटचा अर्धा तास सांगितला ना, त्याच्या अगोदरचा तासभर न्यूजपेपर वाचायचा. पण माझं म्हणणं, तुम्ही मॅक्सिमम वेळ काय करावं, मॅगझिन रिडिंगला द्यावं. तुम्हाला जेवढं जास्त जमल तेवढं जास्त तुम्हाला मॅगझिन वाचावं लागेल. मॅगझिन वाचणं मस्ट आहे. तुम्ही जर मॅगझिन नाही वाचलं तर त्यात लॉस असा आहे की तुम्ही पेपरमध्ये खूप जास्त वेळ वाया घालाल. मॅगझिन वाचा, करंट इव्हेंटचे MCQ घ्या, 2-3 मॅगझिन चांगले वाचा. आणि मॅगझिनचं इव्हॅल्युएशन करत नका असं की याच्यापेक्षा चांगल्या नोट्स मी काढू शकतो. जर तुम्ही चांगल्या नोट्स काढू शकलात ना, तुम्हाला आयुष्यावर नोट्सच काढायचं काम पडेल. आपल्याला त्यातून किती आउटपुट मिळते हे आउटपुट घेण्याचा प्रयत्न करा करंट इव्हेंटच्या बाबतीत. त्यानंतर पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लास्ट मोमेंटला रिव्हिजनसाठी मायक्रो नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही लोक नोट्स काढण्याच्या नादात पुस्तकं लिहित बसलाय. म्हणजे एवढं पेज असतं, या पेजवर तुम्ही एवढे पानभर, हातभर, गावभर नोट्स काढता. ही चुकीची पद्धत आहे. मायक्रो नोट्स कशामध्ये असावी? शब्दांमध्ये असावी. तुमच्या कोणत्याही नोट्स वाक्यांमध्ये नको. तुमची परीक्षा MCQची आहे. तुमची परीक्षा कोणत्याही पद्धतीनं रायटिंगची नाही आहे.
तुमची MCQची परीक्षा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी मायक्रो नोट्स, तुम्हाला काय फक्त राईट करायचं आहे. MCQची प्रॅक्टिस करा, ग्रामरची प्रॅक्टिस करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रायटिंगची प्रॅक्टिस करा. GS पण चांगला गेला, इंटरव्ह्यू पण चांगला, पण मराठी इंग्लिश रिटर्नमध्ये जर एक 20, 22, 25 मार्क आले ना, तुम्हाला क्लास 1 कधीच मिळणार नाही. बरीच लोक भेटतात, सर मी रायटिंग कधीच केली. अरे केली नाही तर मग सुरू कर ना. तू रायटिंग कधीच केली नाही, म्हणजे त्याची मला बऱ्याच असं त्याची इच्छा असते की सर मी कुठेतरी क्लास लावू. अरे क्लास का लावायचा आहे? तुम्ही एखादा गाईड पकडा, त्या गाईडला म्हणा माझे एस्से चेक करून दे आणि मग तुम्ही त्याला काय करा, तुम्ही त्याला सांगा की हे असं असं लिही. एस्सेसाठी माझ्या स्वतःचा यूट्यूबवर एक व्हिडिओ आहे जो UPSCसाठी जरी असला तरी तो MPSCसाठी सुद्धा खूप कामाचा आहे. हाऊ टू राईट गुड अँड इफेक्टिव्ह एस्सेज. बघून घ्या एकदा की हा एस्से कसा लिहायचा, असं काय असो. स्टार्ट रायटिंग. ज्याला क्लास 1 मिळवायची आहे त्याला महत्त्वाची गोष्ट कंपल्सरी आठवड्यामध्ये एक एस्से लिहायचा आहे, मराठी आणि इंग्लिश, वर्ड लिमिटमध्ये. आणि दर 15 दिवसांनी त्यानं मराठी आणि इंग्लिशचा एक पेपर लिहिलाच पाहिजे. कोणतीही एक चांगली टेस्ट सिरीज जॉईन करा, कोणतीही तुम्हाला जी वाटेल ती कोणतीही चांगली टेस्ट सिरीज जॉईन करा. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आपण रेफरन्स मटेरियलकडे येऊया, कारण बऱ्याचदा मला वाटतं की रेफरन्स मटेरियल सांगावं की नाही, पण मी रेफरन्स मटेरियल सांगतो आणि याचा फोटोसुद्धा पोस्ट करतो. तर तुम्ही रेफरन्स मटेरियलमध्ये काय वाचावं, मी टॉपिक वाईज सगळं दिलेलं आहे, मी इथं टिक करतो. इतिहास ग्रोवर आणि बेल्लेकर, महाराष्ट्राचा इतिहास यासाठी कठारे किंवा गाठाळ यापैकी कोणतं एक पुस्तक वाचा. 8वी आणि 11वीचं पुस्तक कंपल्सरी वाचा. समाज सुधारकासाठी विपुल थोरमोटे सरांचं ज्ञानदीप प्रकाशनाचं पुस्तक खूप चांगलं आहे, ते तुम्ही वाचून काढा. भूगोलासाठी सुमन सोळंके सरांचं जे जिओग्राफीचं पुस्तक आहे यामधनं दरवेळेस 65 to 70 प्रश्न डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आलेले असतात, म्हणून तुम्ही सुमन सोळंके सरांचं पुस्तक वाचा. 6वी ते 12वी स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्ही सौदी किंवा दीपस्तंभ यापैकी कोणतंही एक पुस्तक वाचू शकता, यापैकी कोणतंही एक पुस्तक वाचू शकता. त्यानंतर GC लिऑंग आणि 11वी आणि 12वीच्या ज्या 2 NCERT या विकत घ्या आणि यांच्या ॲटलिस्ट डायग्राम्स तरी पहा. अगोदर हे वरचं कवर करा आणि ॲटलिस्ट या 2 पुस्तकांमधून डायग्राम तरी पहा. 11वीच्या 2 NCERT आणि गो चे लिऑंग. 11वीच्या 2 NCERT कोणत्या? इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट आणि दुसरी NCERT आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी. यांच्यामधल्या डायग्राम्स पहा. डायग्राम्सवर मिनिमम 6 ते 7 प्रश्न असतात आणि या सगळ्या डायग्राम फक्त या 3 पुस्तकातून असतात. कृषी व भूगोलसाठी महेश गारगोटे सरांचं पुस्तक हे अत्यंत चांगलं आहे, हे तुम्ही वाचून काढावं. त्यानंतर राज्यव्यवस्थेसाठी लक्ष्मीकांत हे सगळ्यात बेस्ट आहे, ते मराठीमध्ये उपलब्ध आहे. फक्त त्यातला काही पोर्शन कटछाट केला तर सिलेक्टिव्हली वाचा. पण ज्यांनी लक्ष्मीकांत 3-4 वेळेस वाचले त्यांच्यासाठी अभयसिंह मोहिते आणि विवेक काळे यांनी ज्ञानदीप प्रकाशनाचं लिहिलेलं जे लक्ष्मीकांत व पॉलिटीच्या पेपर 1 आणि 2 दोन्हीसाठी जे बेस्ट नोट्स आहेत, या नोट्स त्यांच्या पुस्तक स्वरूपात आणलेल्या आहेत. या नोट्स सगळेच्या सगळे पोर्शन कव्हर करतात. दीज आर लाईक लास्ट मोमेंट रिव्हिजन. अभयसिंह मोहिते व विवेक काळे दोघंजणी डेप्युटी कलेक्टर आहेत. अभयसिंह मोहिते हे राज्यामध्ये पहिले होते, यांचं पुस्तक सगळ्यात बेस्ट आहे. लास्ट मोमेंट माझं म्हणणं की ज्यांनी 2-3दा लक्ष्मीकांत वाचून झाले त्यांनी हे पुस्तक वाचावं. पंचायत राज किशोर लवटे सरांचं पुस्तक वाचावं. सोबत जो पेपर 2 मधला नॉन कन्व्हेन्शनल पोर्शन आहे यासाठी युनिक अकॅडमीचं खंड 2 हे पुस्तक वाचावं व या युनिक अकॅडमीच्या खंड 2ला इंटरनेटची साथ द्यावी, इंटरनेट जास्तीत जास्त वापरावं. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि मानवी हक्क यासाठी माझं स्वतःचं एक पुस्तक आहे जे मी लिहिलेलं आहे. यासोबत आणखीन आता नवीन प्रकाशित झालेलं भूषण अहिरे जे मागच्या वर्षी राज्यात पहिले होते व गौरी सावंत यांचं पुस्तक, हे पुस्तकसुद्धा खूप चांगलं आहे जे आत्ता त्यांनी युनिक अकॅडमीमार्फत प्रकाशित केलेलं आहे. हे पुस्तक वाचावं. सोबत रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचावं व सक्सेस अकॅडमीचं HRDचं ॲनालिसिसचं पुस्तक आहे, हे तुम्ही न चुकता घ्या. सक्सेस अकॅडमीचं HRDचं ॲनालिसिस पुस्तक हे सगळ्यात बेस्ट आहे. सगळ्यात अगोदर ते पुस्तक वाचून काढणे. त्यानंतर अर्थव्यवस्थेसाठी रंजन कोळंबे सर व किरण देसले सर या दोघांचीही पुस्तकं सिलेक्टिव्हली वाचावी. सोबत महेश गारगोटे सरांचं पुस्तक खूप चांगल्या पद्धतीनं वाचावं. इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करावा. तंत्रज्ञान पोर्शनसाठी सचिन बस्के सरांचं जैवतंत्रज्ञान पुस्तक हे सगळ्यात बेस्ट आहे. अन्न आणि पोषण आहार त्यांच्या विज्ञान पुस्तकातून कव्हर करावा. इतर तंत्रज्ञानाच्या पोर्शनसाठी म्हणजे जैवतंत्रज्ञान सोडलं तर इतर तंत्रज्ञानाच्या पोर्शनसाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक व के सागर प्रकाशनचं प्रमोद जोगळेकर सरांचं पुस्तक हे दोन्ही तुम्ही वाचून काढावं. व यासोबतच तुम्हाला मुख्यच्या सरावासाठी काही प्रश्नसंच आहेत, त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो.
12,000 प्रश्नसंच हा किशोर लवटे सरांचा आहे, जे DYSP आहेत. त्यानंतर राज्यशास्त्राचा प्रश्नसंच हा संदीप बस्के सरांचा आहे, जे उपजिल्हाधिकारी आहेत. इतिहासाचा प्रश्नसंच प्रियंका शिंदे मॅडमचा आहे. अर्थशास्त्र प्रश्नसंच हा संग्राम भोसे, ज्यांनी एका वर्षात सलग 3 पोस्ट काढलेल्या आहेत. भूगोलाचा प्रश्नसंच मी स्वतः लिहिलेला आहे माझ्या टीमसोबत. आणि सामान्य विज्ञानचा प्रश्नसंच जो सचिन बस्के सरांनी लिहिलेला आहे. प्रश्नसंच मॅक्सिमम प्रश्न सोडवा, नकारात्मक गोष्टी सोडवा. आजपासून तयारीला लागा, तुमच्याकडे खूप जास्त वेळ आहे. आणखीन जर काही डाऊट असेल तर ज्ञानदीप.is.com हे चॅनल आहे, सोबत आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता. थँक्यू. ऑल दी बेस्ट.